विचार करतो तू माझा विचार करतो हे माझ्या जीवा ऐक असं म्हणू नको का देव लक्ष लावत नाही माझा प्रभू माझ्यासाठी विचार करतो मी अनुभव करणार मी देवाला महिमा दे माझा देव चांगला आहे येशू नावाने आमेन प्रेज द लॉर्ड मत्तय काढू आपण 6वा अध्याय आणि त्याची 2 वचनं या ठिकाणी आपण वाचू 25 आणि 26 ही 2 रीड करू आपण मत्तय 6वा अध्याय 25 आणि 26 वचन 25 वचन यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपण काय खावे आणि आपण काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही 26 वचन ओके सर्व लक्ष द्या माझ्याकडे पहा रीड कर 25 वचन यामुळे मी तुम्हाला सांगतो की आपण काय खावे आणि आपण काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी किंवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका प्रेज द लॉर्ड हालेलुया ते म्हणतो आपल्या खाण्याबद्दल आपल्या पिण्याबद्दल आणि आपल्या शरीराबद्दल जीवाबद्दल कशाबद्दल जीवाबद्दल येस असं लिहिलंय का तुमच्या जीवाविषयी काय करू नका काळजी करू नका अनेक प्रकारचे प्रश्न आम्हाला घेरतात आणि आमच्या मनात संदेह उत्पन्न करतात खाण्याबद्दल पिण्याबद्दल आरोग्याबद्दल भवितव्याबद्दल तुमच्या घराबद्दल तुमच्या जॉबबद्दल तुमच्या लेकरांबद्दल तुमच्या मॅरेजबद्दल अनेक प्रकारे सैतान तुमच्या जीवाविषयी प्रश्न काय करतो उत्पन्न करतो पण बायबल सांगतं काही प्रश्न तो उत्पन्न करल पण तुम्ही त्याची काय करू नका काळजी करू कारण आमची काळजी कोण करणार आहे परमेश्वर करणार प्रेज द लॉर्ड हालेलुया कम ऑन आज प्रभूची इच्छा आहे की हे वचन तर आपण अनेक वेळेस वाचलंय ऐकलंय पण प्रॅक्टिकली तुम्हाला अनुभव करावा लागेल प्रेज द लॉर्ड हालेलुया फक्त वाचून जमणार नाही बायबल सांगतं अनुभव घेऊन बघ का परमेश्वर किती चांगला आहे आणि प्रभूची इच्छा आहे हे वचन आपल्या जीवनात प्रत्येकाने अनुभव करायचा येस प्रेज द लॉर्ड हालेलुया ज्या लोकांनी ती साक्षी दिली तापाबद्दल का आज मला कुठे यायचं होतं चर्चला यायचं आता मी ते फील केलं या आठवड्यात का मला कसंही करून काय घ्यायचंय चर्च घ्यायचंय 3 दिवस पहिले वाटत नव्हतं पण आज जस्ट मी ते घेतोय तर मला तो हॅपीनेस आहे आतून प्रेज द लॉर्ड हालेलुया खरोखर आपली काळजी कोण करतो परमेश्वर करतो जस तुम्ही प्रॅक्टिकली प्रभूचा वाटाचा अनुभव घ्याल ना तुम्हाला कळल का देवाचं वचन किती खरं आहे चर्च येस प्रेज द लॉर्ड हालेलुया ऐकण्यापेक्षा अनुभव घेण्यात जास्त मजा आहे येस प्रेज द लॉर्ड हालेलुया जे आम्ही वाचलंय जे आम्ही ऐकलंय प्रभूची इच्छा आहे त्याचा अनुभव घेऊन पहा प्रेज द लॉर्ड म्हणून जे लोक आपल्या जीवाबद्दल फार काळजी करतात आज प्रभूची इच्छा आहे काळजीद्वारे प्लीज तू स्वतःला जास्त टेन्शन देऊ नको प्रेज द लॉर्ड हालेलुया तू आपला सर्व भार कोणावर टाक परमेश्वरावर आणि देव तुझी काळजी घेतो प्रेज द लॉर्ड हालेलुया आज आमचा प्रॉब्लेम असा आहे आज आमचा आज चांगला आहे आज आमचा चांगला आहे आज जो आहे तो कसा आहे चांगला आहे वर्तमान काय म्हणतो बरोबर वर्तमान आज आमचा जो प्रेझेंट आहे वर्तमान आहे हा ओके पण तू अनेक लोकांचा प्रॉब्लेम असा आहे का फ्युचरला घेऊन भविष्याला घेऊन त्यांच्या मनात काही प्रश्न आहे आणि म्हणून उद्याचे प्रश्न त्यांचा आज खराब करत प्रेज द लॉर्ड हालेलुया का म्हणून किती लोकांना कळतंय तुमचा आजचा दिवस कसा आहे चांगला आहे कुठे तुम्ही चर्च मध्ये आहोत पण उद्यामुळं भविष्याच्या काही प्रश्नामुळं तुम्ही तुमचा आजचा हॅपीनेस आनंद तुम्ही गमावून टाकला प्रेज द लॉर्ड हालेलुया तुमच्या भविष्यामुळं तुमचा आजचा वर्तमान खराब करू नका प्रेज द लॉर्ड हालेलुया देवाने आतापर्यंत सांभाळलंय देवाने आतापर्यंत ब्लेस केलंय देवाने आतापर्यंत पुरवठा केलाय देवाने आतापर्यंत आयुष्य दिलं पुढे पण कोण देईल परमेश्वर देईल पण कधी कधी आमचा देह आणि त्याला धरून सैतान फायदा उचलतो आणि भवितव्याला घेऊन आमच्या मनात उद्याबद्दल आशंका टाकतो प्रेज द लॉर्ड हालेलुया आजपर्यंत देवाने केलं का नाही केलं तुमच्या बाजून देव उभा राहिला का नाही राहिला मग चर्च उद्यासाठी का आपलं मन छोटं करता आणि का या शंकेला जागा देता का उद्या होणार नाही जर देवाने आज केलं तर देव उद्याही कर प्रेज द लॉर्ड हालेलुया देवाने आजपर्यंत आम्हाला उपाशी राहू दिलं नाही तर देव उद्या पण पुरवठा करणार प्रेज द लॉर्ड आजपर्यंत कधी प्रभूने दुष्टाच्या स्वाधीन आम्हाला होऊ दिलं नाही तर परमेश्वर उद्याही त्याच्या स्वाधीन आम्हाला होऊ देणार नाही आजपर्यंत जर प्रभूंनी आमच्या शत्रूला आमच्यावर वर्चस्व दिलं नाही तोच परमेश्वर उद्याही त्यांच्या हातात आम्हाला वर्चस्व देणार नाही प्रेज द लॉर्ड पण सैतान काय करेल उद्याच्याला घेऊन
तुमच्या मनात आज प्रश्न टाकल आणि तुमचा आज त्या प्रश्नाला तुम्ही खराब करून टाकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं तुम्ही काय खावं काय प्यावं आपल्या जीवाविषयी जास्त काळजी करू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आतापर्यंत केलं का नाही केलं? येस केलं. तुम्ही वेगवेगळ्या बाबतीत कोणाचा अनुभव घेतला? परमेश्वराचा. कमॉन, किती लोक अनुभव घेतात? येस. आम्ही डेली कोणाचा अनुभव घेतो? परमेश्वराचा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अगदी कोणाचा अनुभव घेतो? परमेश्वर. परमेश्वराचा अनुभव घेतो. अरे मग जर देव एवढा विश्वासू आहे आणि छोट्या छोट्या बाबतीत देव त्याचा अनुभव मला देतो तर परमेश्वर उद्याच्याही बाबतीत मला अनुभव देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो सैतान आम्हाला घेरा टाकतो आणि प्रश्नाचा डोंगर उभा करतो त्याला म्हणायचं का नाही तू व्यर्थपणे माझ्या मनात विचार टाकतोय, तुझा अननेसरी होमवर्क मी घेणार नाही. सैतान आम्हाला काय देतो? अननेसेसरी होमवर्क. काय देतो? होमवर्क. किती लोकांना शब्द समजतो? होमवर्क. कामाला लावतो. काय करतो? कामाला लावतो. म्हणतो धारा होमवर्क बस सोडत. अरे पण उद्याचा होमवर्क मी आज का सोडू? येस. जर देवाने आजचं सोडवलं ना ते उद्याचाही सोडवल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना सैतान काय देतो? एक होमवर्क देऊन होमवर्क टाकतो, देतो. कामाला लावून टाकतो, एक विचार देतो टाकून आणि निघून जातो आणि मग तो विचार घेऊन आमचा देह आम्हाला पोखरत राहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या लक्षात इमिजिएट आलं पाहिजे अरे हा होमवर्क कोणाकडून आहे? सैतानाकडून आहे. मला कामाला नाही लागायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? अनेक लोकांना सैतान एक पिल्लू देतो, धर अनकर विचार, बस ते आलं डोक्यात आणि विचार स्टार्ट. स्टार्ट. मग ते विचार आम्हाला सोडत नाही. तो विचार आमची आशा ख्रिस्तामधून काढून टाकतो. येस. तो विचार आमचा विश्वास अविश्वासामध्ये बदलून टाकतो आणि कधी आम्ही प्रभूपासून दूर जातो आमच्या लक्षात पण येत नाही. येस. तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे जसा विचार तुमच्यामध्ये शिरला काळजीबद्दल चिंतेबद्दल समजून घ्यायचं हा होमवर्क आहे, हा सैतान मला देते, मी आज घेणार नाही. माझ्या देवाने जर आज केलं तर उद्याची मी काळजी करणार नाही, माझा देव उद्या पण मस्ती करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा देव विश्वासू आहे. कसा आहे? विश्वासू आहे. जर तो न मागता देणार आहे आता तुम्ही आशा ठेवू नये, मग देव देणार नाही का? येस. देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न मागता कोण दया करतो? परमेश्वर दया करतो. आता आम्ही काय ठेवतो? आशा ठेवतो, आम्ही विश्वास ठेवतो. मग देव आशा ठेवता विश्वास ठेवता आमची आशा आणि विश्वास ओलांडणार नाही. म्हणून चर्च काळजी करू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्त मनाला लावून घेऊ नका का मी आजारी मी जगल का. 100% जर देवाने आजचा दिवस दाखवला देव उद्याचा पण दाखव. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्त पैशाचा विचार करू नका. आता भेटतं ना 2-3 टाइम, येस. भेटतं का नाही भेटत? भेटतं. येस भेटतंय चर्च. देव एवढं पण देतो का एक भाकर आपण दुसऱ्याला पण देऊ शकतो. Yes. मग जर एवढं देव देतो तर उद्याचं पण देणार आहे परमेश्वर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता देव चांगले कपडे देतोय तर देव उद्या पण देणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक जास्त काळजी करतात, जास्त विचार करतात. आज डोक्यावर घर आहे तरी विचार आहे चालू घराचा कसला? घराचा. विचार. देवाने आज डोक्यावर ठेवलंय ना, येस ठेवलंय. कमन ठेवलं का नाही ठेवलं? मग ते उद्या पण देईल ना चर्च. Yes. उद्यासाठी मी आज माझा का खराब करावा? जो देवाने मला आज दिलाय कोणाच्या गौरवासाठी आहे? देवाच्या गौरव. मी तो गौरव सोडून उद्याची काळजीद्वारे मी माझा आज खराब करत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज काळजी करू नका, प्लीज जास्त विचार करू नका, नाही तर सैतान तुमच्या मागं लागल, तुम्हाला गुरफटून टाकल आणि भविष्याच्या गोष्टीमुळे तुमचा आज तुम्ही बिघडून टाका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? समजा उदाहरण कोणाला घर नाही पण आज घर आहे ना, स्वतःच नाहीये पण काय घर आहे. आहे का नाहीये? येस आहे. तू झोपू शकतो का नाही तिथं? येस. खाऊ शकतो का नाही तिथं? Yes. पण काही लोक एवढे सुकून गेलेत, घर नाही घर नाही घर नाही घर नाही घर नाही. अरे आहे ना आज, जास्त काळजी करू नको नाही तर मग सैतान तुला गुरफटून टाकल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी गरज देवाला माहित आहे. आज देवाने भाडाचं का नाही असं ना आहे का नाही? येस. देव टाइमवर तुला ते पण प्रोव्हाइड कर. येस. आमेन. जास्त जीव तुझा कशामध्ये गुतला का सैतान तिथं आलाच येस. आणि तुला पोखरून काढल. देव काय नाही करत, देव काय नाही करत, बस रुसून बसणार का देव काय नाही करत. अरे आज देवाने दिलंय ना, देवाने उद्याचा पण विचार केला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जरी हक्काचं नाहीये पण माझा देव मला हक्काचा पण प्रोव्हाइड करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विनाकारण उद्याचे प्रश्न घेऊन तुमचा आज वाळू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समाधानी राहा. कसे राहा? समाधानी राहा. आज जसं पाहिजे त्याच्यापेक्षा उत्तम देवाने दिलंय, भविष्यात त्याही पेक्षा उत्तम माझा परमेश्वर मला येस. देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना समजतं? अन्यसरी विचार नको आहेत, अन्यसरी काळजी करू नको. कोण प्रोव्हाइड करणार? परमेश्वर प्रोव्हाइड आजचा बिझनेस दिलाय, उद्या काय दिवस आहे, मार्केट कसं आहे याकडे लक्ष देऊ नको. आज देव जर देऊ शकतो तर देव उद्याही करणार. प्रेज द लॉर्ड. कमॉन किती लोकांना कळतं? काय नाही करायची?
काळजी नाही आपल्या जीवाला सांगायचं दाविदाप्रमाणे. दावीद काय म्हणायचा? करायची. हे माझ्या जीवा का का उदास उदास? होतोस? कमन काढू आपण स्तोत्र 42. हे माझ्या जीवा, तू का उदास झालास आणि माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण त्याच्या दर्शनाने होणाऱ्या तारणामुळे त्याची अजून मी स्तुती करीन. हा सगळे बोला, काय वचन आहे? हा कोणाशी बोलतो? सगळे बोला, कोणाशी बोलतो? जीवाशी बोलतो. तुमच्या मनाशी तुम्हाला बोलावं लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे माझ्या जीवा, तू का उदास झालास. तू का आशा सोडलीस? तू Yes. आशा धर. धरून ठेव, प्रभूकडे बघ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमन माझी इच्छा आहे चर्च या वाटण्याचा अनुभव मी घेतो, तुम्ही पण प्रभूच्या वाटण्याचा अनुभव घेऊन पहा. येस. आपल्या मनाला सांगायचं का जास्त निराश व्हायचं नाही. जास्त विचार करायचा नाही. विचार करण्यासाठी परमेश्वर आहे. येस. मी कोणाचा? परमेश्वराचा. कमन मी कोणाचा? मग परमेश्वराचा. माझा विचार कोण करणार? परमेश्वर तू करणार. जास्त व्याप घेशील ना तर सुकून जाशील येस. आणि तुझा विश्वास काय होऊन जाईल? निघून चोरी होऊन जाईल. तुला Yes. कळलं पाहिजे का माझा विचार माझा परमेश्वर करतो. Yes, आणि जर देव विचार करतोय ना देव चांगला करणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमन किती सुंदर आहे. हे माझ्या जीवा, तू का उदास झाला. कोणाची आशा धर? देवाची आशा धर. मग का आशा धरायची ते आम्हाला शिकायचं. येस येस. आता मी 4 जण उभे केले. हे 4 जण मी आहे. कोण आहे? स्वतः मी स्वतः आहे. 4 जण कशा प्रकारे? हे माझं भूतकाळ असेल, हे माझं वर्तमान असेल, हे माझं भविष्य भविष्य. आणि अजून त्याच्या पुढचं फ्युचर असेल. ठीक आहे. आता का आम्ही काळजी करायची नाही? बायबल काय सांगतो? दावीद काय म्हणतो? काय करू नकोस? काळजी तुमच्यासाठी पण हा प्रश्न आहे का? तू काय करू नकोस? काळजी करू काळजी नको. करू. का काळजी करू नको? तू आज कशामध्ये? आज तू आजच्या स्थितीमध्ये येण्या अगोदर परमेश्वराला माहिती आहे का तुझ्याबद्दल होणार काय? येस येस. हालेलुया हालेलुया. का म्हणून किती लोकांना समजतं? मी म्हणलो हे 4ही गोष्टी मी आहेत. मी आज कोणत्या स्थितीमध्ये आहे ना, या स्थितीमध्ये येण्या अगोदर देवाला माहित होतं की स्थितीमध्ये मी जाणार. येस. मग देवाला जर आजची स्थिती माहिती आहे ना, देवाला उद्याची पण स्थिती माहिती. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला जर माझं पास्ट माहिती आहे, देवाला जर माझं प्रेझेंट माहिती आहे, देवाला माझं फ्युचर पण माहिती आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव मला या कंडिशन मध्ये ठेवतो तर देव मला उद्या चांगल्या पण कंडिशन मध्ये ठेवणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा खूप सुंदर वचन आहे. इफिस्कारास पत्र काढा, 1 अध्याय 4 वचन. चार वचन म्हणजे जसे त्याने हा जगाचा एक मिनिट, पाया सर्व काढा, सर्व काढा. हा रीड करा. म्हणजे जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला याकरिता निवडले की आम्ही प्रीती त्याच्यासमोर पवित्र आणि निर्दोष असावे. ओके म्हणा, प्रभू 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 हे वचन हे वचन मला रेमा कर. मला रेमा कर. आमेन. आमेन. पुन्हा वाच, सगळे लक्ष द्या. म्हणजे जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला याकरिता निवडले हा की काय शब्द वापरला? जगाचा पाया घालण्यापूर्वी आम्हाला कोणात निवडले? परमेश्वरामध्ये. परमेश्वरा आता हे माझं जीवन आहे, हे माझं जीवन आहे. आज मला पैशाचा प्रॉब्लेम. कोणता प्रॉब्लेम आहे? पैशाचा प्रॉब्लेम आहे. पण परमेश्वर म्हणतो का तुला या भवतालावर आणण्यापूर्वी तुला पहिले कोणात निर्माण केलं मी? माझ्यामध्ये निर्माण केलं. म्हणजे तुझ्याबद्दल जे होणार आहे ना ते पहिले सर्व माझ्या आतमध्ये सगळं झालेलं आहे. येस. हालेलुया. नाही कळलं? तुझ्या लाईफ मध्ये जे जे होणार आहे, जे जे होणार आहे. तुला प्रॅक्टिकली पृथ्वीत जे होणार आहे तुझ्या लाईफ मध्ये, हे तुला प्रॅक्टिकली होण्यापूर्वी तुला माझ्या आतमध्ये मी बनवलं. येस. काय केलं? बनवलं आहे. जस मी तुला बनवलं ना, तुझं आजही मला माहिती आहे, तुझा उद्या पण मला माहित आहे. म्हणून तुझ्या लाईफ मध्ये आज काय होणार आहे हे ऑलरेडी प्रभूला माहित होतं. येस हालेलुया. नाही कळलं अजून? परत वाच. म्हणजे जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आम्हाला याकरिता निवडले हा की जगाचा पाया घालण्यापूर्वी मी या पृथ्वीवर जन्माला यायच्या पहिले पहिले, माझं हे आयुष्य सुरू व्हायच्या पहिले, माझ्या जीवनात हे प्रॉब्लेम यायच्या पहिले. हे सगळं येशूच्या आतमध्ये, त्या प्रभूच्या आतमध्ये माझ्याबद्दल झालंय. येस. हालेलुया. म्हणून माझं प्रत्येक फ्युचर कोणाला माहितीये? परमेश्वराला माहिती आहे. आज माझा काय प्रॉब्लेम आहे ऑलरेडी माझ्या सांगण्यापूर्वी कोणाला माहितीये? परमेश्वराला माहिती आहे. मत्तेमध्ये लिहिलंय का तुमच्या सांगण्या अगोदर
तुमची प्रार्थना काय कोणाला माहिती आहे? परमेश्वराला माहिती आहे. कस काय माहिती? आपण म्हणतो देव काय जाणणार आहे? अंतःकरण जाणणार. पण त्याच्याही पलीकडे देव म्हणतो तुला घडवायच्या पहिलेच मला माहित होतं की तुझ्या लाईफ मध्ये काय काय होणार आहे. येस हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजते? मत्तेमध्ये काय सांगितलं? तू प्रार्थना करण्या अगोदर तुझी प्रार्थना काय आहे कोणाला ठाऊक आहे? परमेश्वराला ठाऊक कारण आहे. जेव्हा जस्ट बनवलं ना देवाला माहित होतं का तू कधी आजारी पडणार आहे, तू कधी फायनान्सच्या प्रॉब्लेम मध्ये येणार आहे, कधी शत्रू तुला घेरणार आहे. म्हणून देवाला ऑलरेडी माहिती आहे तुझ्या लाईफ मध्ये काय चाललंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवाला जर आजचा दिवस माहिती आहे तर मग देवाला उद्याचा दिवस माहित नाही का? येस माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज शत्रू मला गाठणार आहे हे देवाला माहित नाही का? येस. आज आजार मला धरणार आहे प्रभूला माहित नाही का? मग जसं प्रभूला हे माहिती आहे तर प्रभूला हे पण माहिती आहे का तुला या त्रासातून कसं बाहेर काढायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुझी घडवणूक ऑलरेडी कोणामध्ये झाली? परमेश्वरामध्ये. सगळे बोला कोणामध्ये? परमेश्वरामध्ये. ज्या देवाने आदम हवेला बनवलं ना, जसं आदमाने पाप केलं, काय केलं? पाप केलं. आदम हवेने पाप केलं. देव शॉक झाला का फार? का म्हणून मी प्रश्न विचारतो, देवाने कोणाला बनवलं? आदम आणि आणि हवेला. त्यांनी काय केलं? पाप केलं. देवाला खूप जबरदस्त धक्का लागला का? नाही लागला. मन थोडं दुखलं असेल पण तो मला ऑलरेडी माहिती आहे. येस. तुला बनवण्या पहिले तुला मी माझ्यात बनवलंय. येस. हालेलुया. तू कुठं जागा देणार आहे ना हे पहिलेच मला माहित होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुला वाचवायचं कसं, तुला वस्त्र कसे बनवायचे, माझा पुत्र पाठवून तुम्हाला सोडवायचं कसं हे पण मी पहिलेच आखून ठेवलं सगळं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू प्रॉब्लेम्स काय आणणार आहे त्याची रेमेडी पण मी पहिलेच करून ठेवलेली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? आदमाने काय केलं? पाप ते केलं. नग्न झाले, एक प्राणी मारून त्याचे काय घातले वस्त्र आणि त्याच बागेत त्यांनी जाहीर केलं कुणाबद्दल? येशू बद्दल. येशूबद्दल. कसा येशू येईल आणि पापात तुम्हाला काय करणार? बाहेर काढ. म्हणजे परमेश्वराला ऑलरेडी माहिती चर्च का आदम हवा गडबड काय करणार आहे, मला यांना सोडवायचं कसं, यांना बाहेर कसं काढायचं हे सगळं प्रभूला त्याच्या आतमध्ये ऑलरेडी माहिती. येस. प्रेज द लॉर्ड. येस. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? जसं देवाला आदम कुठं गडबड करणार आहे, कुठं पाडणार आहे ऑलरेडी माहित होतं. तुमच्या लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे देवाला ऑलरेडी माहिती. प्रेज द लॉर्ड. मग त्याला जर तुमचा आज माहिती आहे तर प्रभूला तुमचा उद्या पण माहिती. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो तुझ्या प्रार्थना करण्यापूर्वी मला माहिती आहे तुझी गरज काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? प्लीज बोला, कळतंय का चर्च? येस. समजतंय प्रत्येकाला? मन छोटं करायचं नाही. माझ्या प्रॉब्लेम्स येण्यापूर्वी हे प्रॉब्लेम कोणामध्ये आलेत? परमेश्वरा. प्रॉब्लेमना घडवतानाच प्रभूने मला पाहिलं कुठं कुठं हा काय काय गडबड, कुठं कोणकोणते प्रॉब्लेम्स आणि याला बाहेर कसं करायचं हे ऑलरेडी प्रभूने विचार केला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आदमाने गडबड केली, सोडलं का? नाही. देवाने लगेच प्लॅन बी बनवून टाकला. हा गडबड कसा करणार, याला सोडवायचं पण जर त्याचा प्लॅन झाला तर आमच्याबद्दल पण प्लॅन केला का नाही केला? येस. हालेलुया. कमॉन, केला का नाही केला? येस. येस. देवाने आमच्याबद्दल पण विचार केलाय का तू कुठं पडणार आहे, तुला कुठं गरज लागणार आहे, कुठं तू एकटा असणार आहे, कुठं लोक निघून जाणार आहेत, कुठं तू कमी पडणार आहे. जर तुझा हा दिवस मी पाहिला तुझा उद्या पण मी पाहून ठेवला. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून वरी होऊ नका चर्च का देव तू कुठं आहेस, देवा तू का ऐकत नाही. माझं मन छोटं नाही करायचं. माझ्या देवानी जर माझा आज पाहिलाय तर माझ्या देवाने माझा उद्या पण पाहिला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी विचार केलाय? परमेश्वराने. कमॉन, केलाय का? येस. केलाय. मग काळजी करायची का? नाही करायची. आपल्या मनात सांगायचं काळजी करू नको. हे होण्यापूर्वी ऑलरेडी कोणाला माहितीये? परमेश्वराला माहित आहे. ऑलरेडी देवाला माहितीये. म्हणून देवानी जर हे पाहिलं की मी प्रॉब्लेम मध्ये फसणार आहे, देवाला हे पण माहित पाहिजे उत्तर कसं द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी देव बोलतोय समजतं चर्च? इस्रायलचं उदाहरण घेतो. इस्रायलचं ठीक आहे, आपण काढू. निर्गल आहे, कोण आहे? इस्रायल आहे. हा, आता ही रचना तुमच्या समोर मांडली. हे इस्रायलचे लोक. कोणते लोक? इस्रायलचे लोक. नेतृत्व कोण करतो? मोशे नेतृत्व करतो. हे समुद्राच्या जवळ आले. कुठं आले? समुद्राच्या जवळ. चर्च खूप इंटरेस्टिंग आहे, शिकण्यासारखं आहे परत एक नवीन पद्धतीने. इस्रायल हा कोण? मोशे. आणि मागं कोणाचं सैन्य? फारोचं सैन्य. सगळे बोला, कोणाचं सैन्य? फारोचं सैन्य. चर्च ह्या आनंदात आहेत. कसे आहेत? कारण बायबल सांगतं का फारोचं हार्ट कुणी बदललं? परमेश्वराने. आणि त्यांनी परवानगी दिली कशासाठी? जाण्यासाठी. जाण्यासाठी. आता रीड करू आपण 14 अध्याय 10 वचन. 10 वचन. आणि फारो जवळ आला तेव्हा इस्रायलाच्या संतानांनी आपले डोळे वर केले आणि पहा मिस्री आपल्या मागे चाल करून येत आहेत असे पाहिले.
तेव्हा इस्रायलाच्या संतानांनी फार भिवून यहोवाकडे आरोळी केली आणि ते मोशेला म्हणाले, मिस्रात थडगी नव्हती म्हणून तू आम्हाला रानात मारण्यासाठी आणले काय? ओके, सगळे लक्ष द्या. आता पण कुणी सांभाळलं? परमेश्वराने. सगळे बोला, कुणी सांभाळलं? परमेश्वराने. गुलामीतून बाहेर काढून कुणी आणलं समुद्राजवळ? परमेश्वराने आणलं. पण त्यांना बघून पुढचा विचार करतात. कोणता? पुढचा. सगळे बोला, कोणता? पुढचा विचार. आता जगतात का नाही जगत? येस. पण पुढचा विचार करतात का पुढे आम्ही काय होणार? मरून जा. चेस मेले का? नाही मेले. आता पण कुणी जगवलं? पण परमेश्वराने. पुढचे विचार त्यांना आज खराब करतात. येस. आणि कोणाच्या नजरेत पाडतायत? परमेश्वराच्या. सगळे लक्ष द्या माझ्याकडे. माझी इच्छा तुम्हाला कळावं. आता हे व्यवस्थित आहेत का नाही आहेत? आहेत. पण यांनी कोणाकडे पाहिलं? सैन्यांकडे पाहिलं. सैन्य येऊन त्यांना गाठलं का? नाही गाठलं. पण पुढचे प्रश्न त्यांना आताच गाठतायत. येस. ते प्रश्न अजून येऊन भेटलेले नाही. प्रत्यक्षात सामना झालेला नाही. आणि ते होऊ देणार पण नाही. पण ते प्रश्न ऑलरेडी त्यांच्या मनात शिरले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, प्रभूला काय सांगायचं. जर देवाला हे माहिती आहे का हा तुम्हाला मारणार आहे, तर देवाला हे पण माहिती आहे की तुम्हाला सोडवायचं कसं. प्रेज द लॉर्ड. आता पहा, जर तुम्ही बायबल वाचलं, फारोचं मन कोणी कठीण केलं? जरूर बोला, कोणी केलं? परमेश्वराने. त्याचं मन कुणी बदललं? परमेश्वराने. आणि त्याला पुन्हा प्रेरित करून यांना मारण्यास कुणी पाठवलं? परमेश्वराने. जोरात बोला. परमेश्वराने. परत एकदा, फारोचं मन कुणी कठीण केलं? परमेश्वराने. का तुम्ही जायचंच नाही. नंतर मन कुणी बदललं? परमेश्वराने. का मन यांना जा. नंतर पुन्हा मन कुणी बदललं? यांना परमेश्वराने. का सोडलं? यांना जाऊन मार. सगळा रिमोट कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या हातात. सगळा रिमोट देवाच्या हातात आहे. येस. तोच मन कठीण करतोय, तोच मन बदलतोय, तोच प्रवृत्त करतोय त्यांना जाऊन मार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुमचा आज ऑलरेडी प्रभूमध्ये तयार आहे. देवाला ऑलरेडी माहिती आहे का तुमच्या लाईफ मध्ये होणार काय, म्हणून देवाने पुढचा विचार केला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पाहत होते कोणा? सैन्याला. फारोच्या सैन्याला. पण ते म्हणतो ऑलरेडी माझ्या आत्म्यात मी पाहिलंय. 10-4 वचन रीड कर. 4 वचन. आणि मी फारोचे हृदय कठोर करीन. हा, कोण बोलला? परमेश्वर बोलला. मी फारोचं मन कठीण. पुढं. व तो त्यांच्या पाठीस लागेल. हा, तो त्यांच्या पाठीस लागेल. प्रॅक्टिकली पाठीस लागलाय का? नाही. म्हणजे देवाने आपल्या आत तयार केली डिझाईन. देवाने पाहिलं का आता कोणाच्या मागे लागणार आहे? इस्रायल. तुम्ही पकडत नाहीये. आपण थोड्या वेळ 14 वचन वाचलं. कितवं? 14 वचन. म्हणजे प्रत्यक्षात कोणा सैन्य येतं? फारोचं सैन्य. प्रत्यक्षात हे सैन्य येण्या अगोदर देवाने त्याच्या आत्म्यात पाहिलं होतं हे सगळं. काय यांच्या कुठे लागणार आहे? पाठीस लागणार. का मग आता कळतंय का? येस. प्रॅक्टिकली होण्यापूर्वी ते म्हणतोय डेमो मी माझ्या आत पाहिलंय. येस. हालेलुया. मी ऑलरेडी पाहिलंय का पाठीस लागणार आहे का? कारण मीच त्याला तुमच्या पाठीला होणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हासाठी आश्चर्य आहे. आमच्या मागे कोण लागले? सैन्याला. पण देव म्हणतो मी ऑलरेडी माझ्या आत्म्यात पाहिलं होतं की तुमच्या मागे लागणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्यांना अडवण्यासाठी मी अग्नीला पण ऑर्डर पहिलीच देऊन ठेवली होती. काही आले ना मध्ये येऊन थांबायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड कर पुढं. व तो त्यांच्या पाठीस लागले. हा. आणि फारोकडून व त्याच्या सर्व सैन्यांकडून मी आपला सन्मान पावेन. हा, देव म्हणतो का मी पाठी तर लावल पण मारण्यासाठी नाही, माझ्या सन्मानासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं अजून? यांनी काय पाहिलं? सैन्य. आणि यांना वाटलं आम्ही काय होणार? मरण पाव. पण देव म्हणतो मी यासाठी नव्हते पाठवले का तुम्ही भ्यावं. मी यासाठी पाठवलं होतं का यांच्याद्वारे माझा सन्मान व्हावा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही जे पाहताय ना हे देवाने ऑलरेडी पाहिलंय. पण तुम्ही वेगळ्या भावनेने पाहता आणि देव वेगळ्या भावनेने पाहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांनी पाहिलं, यांना वाटलं कशासाठी आले? मारण्यासाठी. आणि देव म्हणतो का मी या उद्देशाने पाठवलं का यांना मी कायम स्वरूपी काय करून टाकणार? मारणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च सैतान तुमच्या मनात खेळणार, प्रश्न टाकणार. काय टाकणार? प्रश्न टाकणार. बघ तुझ्या जीवनात काय चाललंय, देवाचं लक्ष नाहीये, देवाचा हस्तक्षेप नाहीये. बघ सैतानचा खेळ वाढलाय. म्हणायचं नाही, जरी खेळ चाललाय पण सगळं कंट्रोल कोणाच्या हातात? परमेश्वराच्या हातात. हे माझ्याबद्दल जे घडतंय ना हे देवापासून एकही गोष्ट लपलेली नाही. देवानी ऑलरेडी त्याच्यामध्ये सगळं पाहिलंय. आणि जर देवानी हे पाहिलंय तर देवानी हे पण पाहिलंय का मला बाहेर काढायचं कसं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? देवाने ऑलरेडी काय केला? पाहिलंय. ऑलरेडी देवाने पाहिलं. म्हणजे आता मोशे म्हणल हे प्रभू, मग ते म्हणतात थांब थांब मी काहीतरी करतो आता. असं आहे का? नाही. कमॉन. देवाला एकदम बाबा देव बिझी. देव कसा आहे? बिझी.
काय रे काय झालं मोशे? अरे तू म्हटलं होतं ना बाहेर चाललो, बघ हे परत आले. बरं 2 मिनिट थांबी बघतो काय चाललंय तिथं. देव शॉक मध्ये नव्हता. देव सरप्राईज नाही होत कधी आमच्या प्रार्थनेने. का? ते म्हणतो तुझं फ्युचर ऑलरेडी मला माहिती आहे. काय तू शॉक मध्ये, मी शॉक मध्ये नाही. तू सरप्राईज आहे, मी सरप्राईज नाही. मी ऑलरेडी तुझ्यासाठी प्रिपेअर आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्हाला शॉक आहे का मागून कोण आलं? सैन्य. सैन्य. देव शॉक मध्ये नाहीये. आम्ही सरप्राईज आहोत का जा म्हणला आणि परत मारायला आला. देव सरप्राईज नाही. देवाला माहितीये ऑल तुझ्याबद्दल काय होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आश्चर्य करू नका. काय करू नका? आश्चर्य करू. माझ्या देवाला सगळं माहिती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर माझ्या देवानी हे पाहिलंय तर माझ्या देवानी हे पण बघतो का मला बाहेर काढायचं कसं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, काढणार का नाही काढणार? येस काढणार. देवाची इच्छा होती का इथे तुम्ही 4 मारावा. काय मारावं? 4 मारा. ज्या देवानी मन बदललं, ज्या देवानी बाहेर काढलं, तोच देव आम्हाला काय करणार? फारो पासून सोडव. पण हे काय म्हणतात मरायला आणलं का? देव म्हणले अरे इथंच फेल झाले, यांना कानामध्ये नेऊन फायदा नाही. देव म्हणला असेल आता विचार करावा लागेल कानामध्ये नेण्या अगोदर न्यायचं का नाही न्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आमचं बिहेवियर, आमची वर्तणूक देवाच्या प्रती आमचा प्रवास काय करते? लांबवती. लांबवती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचाच ना करतेपणा आमच्या आशीर्वाद काय करतो? घालून लावतो. दूर करतो. तुमचं बिहेवियर, तुमची वर्तणूक, तुमचा देवाच्या प्रतिवरचा विश्वास तुम्हाला लवकर ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्ञानाच्या कमतरतेमुळे आपले ब्लेसिंग्स गमवू नका. आज आत्मिक ज्ञान परिधान करायचे. प्रेज द लॉर्ड. हे हालेलुया. जे काही घडतंय तुम्ही लगेच दिसमूड प्रभू कस काय होऊ शकतं? आपण काय म्हणतो? कस काय होऊ शकतं? म्हणजे आम्हाला वाटतं का मी एवढा पवित्र आहे, मी एवढा आत्मिक आहे, मी एवढा चांगला आहे आणि माझ्याबद्दल असं होऊच कस काय शकतं? ते म्हणतो शॉक मध्ये जाऊ नको, हे ऑलरेडी तुझ्याबद्दल झालंय, मी हे पाहिलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही भावनात्मक होतो. काय होतो? भावनात्मक होतो. आणि जो भावनात्मक होईल अडकल तो ब्लेस होणार नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाने हे पाहिलंय का तुझ्याबद्दल आज येऊ शकतं, देवाने हे पण पाहिलंय का उद्या तुझ्याबद्दल काय चांगलं होऊ शकतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज जे बिलिव्हर्स आहेत ना ते भावनात्मक आहेत. कसे आहेत? भावनात्मक आहे. कारण त्यांचं एक कॅरेक्टर ते घेऊन फिरतात. मी चांगला आहे, मी कसा आहे? चांगला आहे. मी चांगला आहे, मी प्रार्थनेत आहे, मी खूप नम्र आहे, मी समजदार आहे आणि माझ्यासारखा कोणी नाही. आणि देवा एवढं चांगलं होऊन, एवढं चांगलं असून मग माझ्याबद्दल असं का? ते म्हणतो बाहेर पड. या मानसिकतेतून तुझ्याबद्दल असं होणार आहे मला ऑलरेडी ठाऊक आहे. जर असं होईल तर काळजी करू नको. यातून बाहेर कसं काढायचं, तुला कसा विजय द्यायचा तो पण मी विचार केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय? आम्हाला वाटतं एवढं चांगलं होऊन प्रभू माझ्याबद्दल असं कसं होऊ शकतं? अरे जर तुला टांगलं नाही तर तुझं ख्रिस्ती पण व्यर्थ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला काय नाही केलं? चांगलं नाही तर. तुला टांगलंच पाहिजे लोकांनी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तू खरा ख्रिस्ती, मग तू खरा बिलीवर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला वाटतं मी चांगला, लोकांनी पण कसं असावं? चांगलाच मग तू असं. चांगला नाहीस. पण जर तू चांगला आहे, तुला लोक काय करतायत? टांगतात. मग तू खरा बिलीवर आहेस. येस. तुला टांगलंच पाहिजे लोकांनी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं चर्च? येस. हा प्याला तुम्हाला काय करावं लागेल? प्यावं लागेल. प्यावंच लागेल चर्च. आणि हा प्याला तुम्ही पिणार नाही म्हणतात देवा असं कसं? अरे असं तर झालं पाहिजे. येस. गुरुपेक्षा शिष्य काही मोठा नाही. जर त्याच्याबद्दल झालं तर तुझ्याबद्दल पण होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू बद्दल झालं का नाही झालं? झालं. देवाने सोडलं का उंच केलं? उंच केलं. तोच देव तुला पण उंच करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. जर देव येशू बद्दल हे झालं, त्याला टांगलं, पण कायमस्वरूपी येशू टांगल्या गेला का? त्याला कोणी उंच केलं? परमेश्वर. तुला पण देव उंच करणार. येस. हालेलुया. पण भावनात्मकरित्या काय हो? बाहेर आहे. कम ऑन. येशू वधस्तंभावर भावनात्मक होता का प्रॅक्टिकल होता? प्रॅक्टिकल होता. सगळे बोला कसा होता? प्रॅक्टिकल होतं. आज बिलीवर प्रॅक्टिकल नाही, भावनात्मक आहे. देवा असं कसं? माझ्याबद्दल का? तुला असं वाटतं तू खूप चांगला आहेस. कसा आहेस? चांगला असेल पण तुझ्याबद्दल हे होणं, हे बायबल सांगतं असं आहेच. येस. जर येशू बद्दल झालं, कोणाबद्दल झालं? येशू बद्दल झालं. तुझ्याबद्दल पण होणार. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. मी जीवाला जीव दिला, मी प्रेमाला प्रेम दिलं, मी ऍडजस्ट करून घेतलं, तरी तुला टांगणार, तरी तुला टांगणार. हे होणं गरजेचं आहे. कारण देवाला तुला उंच करायचं. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च वरी होऊ नका. असं का चाललंय हे देवाला ऑलरेडी काय आहे? माहित आहे. जर माझ्या प्रभूने माझा आज पाहिलाय तर माझा प्रभू माझा उद्या पण पाहतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माझं मन छोटं नाही करायचं. इस्रायल शॉक मध्ये. कोण? इस्रायल.
पण देव शॉक मध्ये नव्हता. नाही. देव म्हणतो मीच त्यांना काय करणार आहे, मीच त्यांना तुमच्या विरोधात काय करणार आहे, पाठवणार. म्हणजे तुझं फ्युचर काय होणार आहे मी ऑलरेडी तयार केलंय. Yes. तुला बाहेर कसं पडायचं हे पण मी काय केलेलं आहे, तयार केला आहे. देवाने ऑलरेडी सगळं प्रिपेअर केलंय. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून शत्रू तुमच्या अगेन्स्ट सुटलेत म्हणून काळजी करू नका. तुम्हाला कसं बाहेर काढायचं हा पण प्लॅन देवाने ऑलरेडी तयार केलेला आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समुद्र सध्या जरी झाकलेला असेल पण टायमावर बरोबर रस्ता देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथे तुम्हाला काय भेटत नाही, रस्ता भेटत नाही. जिथे तुम्हाला वाट भेटत नाही, रस्ता भेटत नाही, टायमावर तुमचा विश्वास बघून रस्ता बरोबर ओपन करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाने तुम्हाला तिथं आणलंय तर पुढचा पण मार्ग देवाने तयार केलाय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतोय. काय करायची नाही, विश्वास सोडायचा नाही. चिंता नाही करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैताने येईल आणि काय देऊन जाईल, होमवर्क देऊन जाईल. हे वर्ड फिट झालं पाहिजे. जसा आला लगेच क्लिक झालं पाहिजे. होमवर्क देतोय बरं का. कोणतरी सिस्टर बद्दल येऊन तुम्हाला काहीतरी बोलून जातील, होमवर्क देतायत. काय देतायत, होमवर्क देत आहे. घेऊ नका कामाला लागताल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय विनाकारण कशाला लागू नका. कामाला लागू नका. का कारण मला ऑलरेडी कोणाचं काम करायचंय. परमेश्वराचं काम करायचं. सैतान ते काम म्हणून ते सोड आणि मी तुला जे डोक्यात टाकतो ना ते घेऊन बस. मला ते घेऊन नाही बसायचं. मला अननेसरी होमवर्क नाही पाहिजे. मी होमवर्क देणार आहे, घेणारा नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांशी ते बोलतोय. सैतान तुम्हाला बिझी करणार. काय करणार, बिझी करणार. आम्ही प्रभूचे लेकर आहेत, आम्ही गुरुपटात पाडणार नाही, त्याला गुरुपटात पाडूचे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचा आत्मा लीड करतो, परमेश्वराचा आत्मा मग देवाचा आत्मा तुम्हाला शेपूट नाही काय बनवल, मस्तक बनवेल. बंदिवान स्थितीमध्ये पंचायत. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काळजी नाही करायची. कोण सहाय्य करणार, परमेश्वर सहाय्य देव करणार. जर सहाय्य करणार तर 100% मी बाहेर पडणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज उद्याला घेऊन काय करू नका, काळजी करू नका. पहा इस्रायलला मानण्याबद्दल लिहिलंय. निर्गम रीड कर त्याच्यामध्ये. 4 वचन. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा मी तुम्हासाठी आकाशातून भाकरीची वृष्टी करीन आणि लोक बाहेर जाऊन प्रति दिवसाचा वाटा रोज गोळा करतील. हा प्लीज सगळे लक्ष द्या. बायबल सांगतं जेवणाबद्दल. कशाबद्दल, जेवणाबद्दल. त्याच्या पुरवठ्याबद्दल. ते म्हणतो का आकाशातून मी वृष्टी करल आणि तुम्हाला भाकरी देईल. येस. हा पुढे रीड करू. डायरेक्ट जाऊ आपण आता 19 वचन. 19 वचन. आणि मोशेने त्यांना म्हटले, कोणी त्यातले काही सकाळपर्यंत ठेवू नये. 20 वचन. तरी त्यांनी मोशेचे ऐकले नाही आणि त्यांच्यापैकी कित्येकांनी त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले. तेव्हा त्याला किडे पडले आणि त्याची घाण सुटली आणि मोशे त्यांच्यावर रागवला. मग ते प्रत्येक आपापल्या खाण्याच्या प्रमाणे ते रोज रोज सकाळी गोळा करीत असत आणि सूर्य तापल्यावर ते वितळत असे. ओके, सगळे लक्ष द्या. आता प्रभू खूप सुंदररित्या एक गोष्ट आम्हाला शिकवतोय. रोज निर्भरता कोणावर, देवावर. सगळे बोला कोणावर, देवावर. आता प्रभू म्हणला का रोज तुम्हाला मानना देईल. कुठून देईल, आकाशातून. आकाशातून. ते दव पडल, ते घ्यायचं, भाकर कशी बनवायची प्रभू तुम्हाला शिकवल. पण तो म्हणला एक्स्ट्रा काय करू नका, घेऊ नका आणि ठेवू नका. एक्स्ट्रा ज्यांनी ठेवला काय पडले, किडे किडे पडले. पडले. पण परमेश्वर असं करू शकला असताना म्हणला असता बाबा गोळा करून ठेवा, तुमच्या हिशोबाने खात जा. प्रभू तसं करतो का, नाही नाही करत. करत. प्रभूची इच्छा होती का माझ्या लोकांनी रोज माझ्यावर काय करावं, भरोसा करावा. सगळे बोला काय करावं. भरोसा करावा. आज जर मी देतोय तर उद्या पण मी देणार. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा होती का माझ्या लोकांनी माझ्या ट्रस्ट करावं, बिलीव्ह करावं. जर आज मी करतो, कालपर्यंत मी केलंय तर उद्या पण मी करणार. येस. आमेन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाने काय केलं, ऍट ए टाइम सगळं दिलं नाही. रोज माझ्यावर भरोसा करा आणि रोज तुमचा मानना घ्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ट्रस्ट करा. काय करा, विश्वास ट्रस्ट करा. काही लोकांचा जॉब जरा प्रॉब्लेमॅटिक आहे पण ते त्या जॉबमध्ये खुश नाही आहेत आणि त्यांना तर प्रश्न आहे जर जॉब सोडला तर मग माझं कसं. अरे आतापर्यंत कुणी केलं, परमेश्वराने केलं. मग ते उद्या पण करणार नाही का. येस. का करणार. गुरुफटलेलं जीवन जगतोय, बाहेर पड तिथून. तुझं मन सांगतं का नाही मग माझं कसं होईल, माझं कसं होईल. मग तू तुझ्या ताकदीने जगतो का कृपेने जगतो. कृपेने. म्हणतो कृपेने आणि करतो ताकदीनेच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही हे काम गेलं ना तर मग मी गेलोच, हे काम गेलं ना माझे हप्ते तर गेलेच, हे गेलं ना मग मी तर गेलोच. अरे कोणती कृपा आहे, सगळी ताकद आहे, सगळी ताकद. जो कृपेने जगतो ना तो कामाचा मोजताच नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कमॉन, देव कोणाशी तरी बोलतो इथं. तुझं जे काम आहे ना ते प्रॉपर नाहीये. तू इथं हॅपी नाही. नाही. तुला बाहेर तर पडायचंय, पण प्रश्न तुझ्या मनात आहे का मग माझा पुरवठा कसा? चर्च, मी याच्यातून गेलो सेवा करण्याच्या पहिले, प्रभू काम सोडलं तर मग कसं? ते म्हणतो आता कोण खाऊ घालतं? परमेश्वरानेच. मग तसं म्हणतो तर तसा विश्वास पण ठेव. येस. जर आतापर्यंत तुला मी प्रोव्हाइड केलं ना, माझ्या गौरवासाठी मी तुला पुढं पण प्रोव्हाइड करणार. येस. हालेलुया. तुला असं वाटतं का नाही हा जॉब जर गेला ना पुढचा जॉब मला भेटणारच नाही? अरे हा जॉब भेटायचे पण पहिले तुझे वांदे होते, हा पण तुला कुणी प्रोव्हाइड करून दिला? देवानं. मग देवा एवढ्या अडचणीत तुला जॉब देऊ शकतो, तर देव तुझ्यासाठी पुढचा जॉब ठेवू शकतो की नाही ठेवू शकत? येस, देऊ शकतो. कमॉन, काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना वाटतं हे जर काम केलं ना मला कामच भेटणार नाही. अरे असं कसं? तुला देणारा कोण? परमेश्वर आहे. मग देव पुढचाही देऊ शकतो. बाहेर पड, काय कर? बाहेर पड. तू भरोसा नाही करत कोणावर? देवावर. तू भरोसा करून बघ. प्रभूला तुझी काळजी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुझी काळजी तुझं काम तुला सोडू देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, बोलतोय का प्रभू कोणाशी? कमॉन, बोलतोय का प्रभू कोणाशी इथं? येस. तुम्ही हॅपी नाहीये तिथं. कशात? त्या कामामध्ये. त्याच्यात हॅपी नाहीये. तुमचं मन गुदमरतंय तिथं, पण तरी तुझी काळजी तुला ते सोडू देत नाही. नाही मग बाकीचं कसं होईल? भरोसा कर. देवाने जर आतापर्यंत केलंय ना, देव पुढं पण करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला घराची काळजी कसली? घराची काळजी. तुम्ही अशा ठिकाणी राहताना जिथे हॅपी नाहीयेत, पण तुम्हाला वाटतं जर ह्या घरातून गेलं तर मग पुढचं कसं होईल? मग घराचं भाडं वेगळं कुठून भरू? होतं ऍडजस्ट होऊ द्या. अरे वरी होऊ नको. देव तुझा पुरवठा करण्यास समर्थ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक कुटुंबात आम्ही गेलो प्रार्थनेत, आणि ते म्हणले हे आमच्या नातेवाईकांचं घर होतं, आम्ही काही वर्षापासून राहुलो, कधीच ते काही बोलले नाही. पण आता अचानक ते म्हणतात घर काय करा? खाली. आम्ही नाही खाली करणार. म्हणलं कर खाली. दुसऱ्याचं आहे ना नको आपल्याला. तुझं हक्काचं कोण देईल तुला? परमेश्वर देईल. पण त्यांना प्रश्न, आता मग आता घर सोडायचं तर भाड्याने घ्यावं लागल. अरे देवाने जर दुसऱ्याचं घर इतके दिवस तुला दिलं, देव तुझं स्वतःचं नाही देऊ शकत का? येस, देऊ शकतो. नीतिमत्ता साफ कर. नीतिमत्ता साफ. दुसऱ्याचं आहे ना देऊन टाक. परमेश्वर तुझ्या बाजूने अद्भुत कार्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर दुसऱ्यात आपला जीव अटकू नका. तुमचा पूर्ण विश्वास कोणावर पाहिजे? परमेश्वरावर पाहिजे. देव तुम्हाला देण्यास समर्थ आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला असं वाटतं काय अचानक माझ्यावर जास्त भार पडल? तुझ्यावर भार पडणार नाही. तुझा भार वाहणारा परमेश्वर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर कुणी अशा गुरफट्यात अडकलंय तर बाहेर पड. देव तुझा घराचं प्रोव्हिजन करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का किती लोकांशी देव बोलतोय. वरी होऊ नका चर्च. कोणाला काळजी आहे? परमेश्वराला काळजी. हा, जे तुम्ही बोलता ना प्रॅक्टिकली करा. अनुभव घेऊन या वाचनाचा जे आज देव तुमच्याशी बोलतोय, देव खरोखर तुमची काळजी करतो. देव तुम्हासाठी अद्भुत घर ओपन करणार. देव तुम्हासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करणार. देव चांगली सॅलरी प्रोव्हाइड करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा ट्रस्ट भरोसा कोणावर? परमेश्वरावर. जसं तुम्ही अनुभव घ्याल देव हे वचन फुलफिल करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आम्ही केडगावला गेलो मुक्ती मिशन या ठिकाणी पाहण्यासाठी, आणि ते माहिती देणारे सांगत होते का इथं त्या टायमाला 500हून जास्त मुली. अनेक टाईम असा का अन्न बिलकुल नाही, आणि त्या टायमाला पंडिता रमाबाई यांनी सगळ्यांनी एकत्र बोलून प्रार्थनेला ते बसले, आणि त्यांचे जे मॅनेजमेंट पाहणारे होते ते म्हणले का बिलकुल अन्न नाही राहिलं. एवढंच अन्न आहे, पुढचे कसं दिवस जातील माहीत नाही. चिंता नाही केली. काय केली? प्रार्थना केली. आणि त्या ठिकाणी ते सांगत होते का एक आर्मीची गाडी चालली होती, ती बंद पडली, आणि त्या गाडीमध्ये जेवण होतं. मग त्यांना वाटलं काय जेवण पडून काय होऊन जाईल? खराब होऊन जाईल. जेवणाचं करायचं काय? तर त्यांना कळलं का इथे एक मिशन आहे का जिथे लोक काय करतात? राहतात, आणि ते जाऊन ते जेवण तिथं देऊन आले. येस. म्हणजे इथं काय नाही त्यांच्याकडं अन्न नाही. आणि यांचं अन्न काय होणार होतं? परमेश्वर कशी तरतूद करतो चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एक टाइम नाही चर्च, सेकंड टाइमला पण तोच प्रॉब्लेम का अन्नाचा पुरवठा नाही. अन्न संपणार. एक बैलगाडी एक व्यक्ती घेऊन आला, बैलगाडीमध्ये धान्य त्यांनी भरून आणलं, आणि तो म्हणला सगळं धान्य तुमच्या मिशनसाठी. येस. एक टायमाला पैशाचा प्रॉब्लेम. अचानक पोस्टमन आला, पैशाचं पाकिट घेऊन आला. कुठून आलं, कुणी पाठवले माहीत नाही, पण ते पैशाचं पाकिट त्या मिशनमध्ये देऊन गेलं. कोण पुरवठा करतो? परमेश्वर पुरवठा करतो. ते सांगत होते ज्याही वेळेस संकट यायचं ते सगळ्यांना म्हणायचे त्या खोलीमध्ये त्यांचं चर्च जिथं आहे. मी बोलताना अनाउंटिंग मूव होतोय. आता किती लोकांना फील होतंय बोलताना, एक वेव येतो अंगावर. ते चिंता नव्हते करत. सगळ्यांना म्हणायचे कुठे या? प्रार्थनेला या.
ज्या मुली येत ना एक मेसेज पाठवायचे, सगळ्यांना सांगा या आपल्या रूम मध्ये. ते रूम म्हणजे कोणाचा रूम? परमेश्वराचा. प्रार्थना करू, येस चिंता नव्हते करत, प्रे करायचे आणि डिवाइन वेने परमेश्वर गोष्टी करायचे. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अद्भुतरित्या कसं? अद्भुतरित्या. विहीर त्यांनी खणली, पाण्याचा प्रॉब्लेम होता. खणणारे म्हणले का पाणी काय होत नाही? लागत नाही. ते म्हणले चला सगळे कुठं जा मा. प्रार्थनेसाठी बसले, प्रार्थना केली. 4 वाजता प्रभू म्हणलं उठ आणि कुठं जा. विहिरीचं पाणी. आणि विहिरीला काय आलं? पाणी आलं. चिंता नाही, प्रार्थना. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरी व्हाल रिझल्ट येणार नाही, पण बिलीव्ह करा, देव अद्भुत करणार. येस प्रेज द लॉर्ड. सैतान तुम्हाला चिंता करण्यास भाग पाडल, पण तुम्हाला चिंतेवर मात द्यायची आणि देवाकडे जाहीर करायचं का नाही परमेश्वर माझ्यासाठी करणार. माझा आज कुणी पाहिलाय? परमेश्वराने मी पाहिलं. कशातून जाणार आहे, माझ्याबद्दल काय होणार आहे, हे प्रत्येक डिटेल्स कोणाकडे? परमेश्वराने. मग कसं बाहेर पडायचं हे पण डिटेल्स कोणाकडे? प्रेज द लॉर्ड. म्हणजे आजचं हे वचन पण देवाने लिहून ठेवलं, हे अशा अशा कंडिमध्ये असतील, तुला असं जाऊन प्रीच करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. हे जे आज घडतंय ना, ऑलरेडी कुठं घडलंय? अगोदरच. सगळे बोला कधी? अगोदरच. हे सगळे घडण्यापूर्वी ते म्हणतो आजची फेलोशिप माझ्यामध्ये ऑलरेडी तयार झाली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय चर्च, परमेश्वरामध्ये ऑलरेडी सगळं झालंय जे आज आपण प्रॅक्टिकली इथं करतोय. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देव सगळं पाहतोय. कुणाला काळजी आहे? परमेश्वराला काय. देव प्रोव्हाइड करणार आहे, भरोसा करा. ही मीटिंग करताना मला अनुभव घ्यायचा होता परमेश्वरचा परत, कारण ऑलरेडी आपण भरपूर प्रोग्राम्स केले, खर्च केला. आणि सिस्टर आम्ही डिसाईड केलं होतं का बर्डन नाही टाकायचं, वेदीवरून जेवढं होईल तेवढं लोकांना सांगायचं मीटिंगसाठी पुढे या, पण फोर्स टाकायचा नाही. आपण करून दाखवायचं. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. आणि देवाने केलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरोसा कर. भरोसा करा. का ही मीटिंग पण कुणी प्लॅन केली? परमेश्वरानेच. सगळे बोला कुणी प्लॅन केली? परमेश्वर. आम्ही तर नावाचे ऑर्गनायझर, पण प्लॅन परमेश्वराचा. मग देवाने ऑलरेडी माहिती आहे का काय होणार आहे, तू कशातून जाणार आहे. मग देवा जर तुला हे माहिती आहे तर पुढचा पण विचार तू केलायस. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ट्रस्ट करा कोणाच्या प्लॅनवर. परमेश्वराच्या. म्हणा प्रभू तू माझा विचार केलायस. हे जे मी चाललोय ना ज्याच्यातून, हे तू ऑलरेडी काय केलं, सगळं पाहिलंय. तू बिलकुल या गोष्टीपासून एकदम हे नाहीये, म्हणजे बाबा मला काही माहीतच नाही. तुला सगळं माहिती आहे प्रभू माझ्या लाईफमध्ये काय चाललंय. जर तू हे पाहिलंय तर तू माझा उद्या पण पाहिलाय प्रभू. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. पाहिलंय का येस. कुणी? परमेश्वराने. कोण करणार? परमेश्वर करणार. पहा दावीद काय म्हणायचा, माझ्या शत्रूच्या देखत तुम्हाला काय वाढतोस जेवण वाढतोस. आणि माझ्या डोक्याला तू काय लावलं? तेल लावलंय. पहा किती सुंदर डिक्लेरेशन आहे. येस. लोक विरोधात आहे, लोक विरोधात आहे. पण तो म्हणतो का नाही माझ्या शत्रू देखत तू मला काय वाढतोस जेवण वाढतोस. आणि तू माझ्या डोक्याला तेल लावतोस. म्हणजे मेंढरांना तेल लावायचे, त्यांना इन्फेक्शन होऊ नये. काय होऊ नये? इन्फेक्शन. ते तेल त्यांना सुरक्षित करायचं. सेम आमच्यावर बी कोणाचं तेल आहे? परमेश्वराचं तेल. जरी शत्रू उठलेत ना चर्च, फरक पडत नाही. माझ्यावर देवाचं तेल आहे आणि तेल मला वाचवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाला भाला घेऊन काय केलं शाऊलानी, मारलं. पण दाविदावर काय? तेल आहे. सगळे बोला काय? तेल आहे. देवाला माहिती आहे का शाऊल तुला काय करणार आहे, मारणार. पण मी पण ऑलरेडी प्लॅन केला तुझ्यासाठी तेलाच. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक मारायला तयार आहेत तर मी वाचवायला तयार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराचा अनुभव तुम्हाला का सैतान काय करू शकतो आणि देव तुम्हासाठी काय करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज चिंता नाही करायची. कोण आहे? परमेश्वर आहे. आहे का? येस आहे. कमोन आहे का? मग चेहऱ्याला तेज आला पाहिजे. काय आला पाहिजे? तेज आलं पाहिजे. प्रभू आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा चेहऱ्याचा आनंद सांगतो का परमेश्वर माझ्या बाजूने. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आपण होतो नाही लय विश्वास आहे पण चेहरा बोलत नाही तुझा. काय बोलत नाही? चेहरा का नाही बोलत? कारण तुझं मन चुकलंय आतून. जस्ट मन टवटवीत होईल ना, चेहरा ऑटोमॅटिक खुलतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हृदयाचा आरसा कोण आहे? चेहरा. का मग हृदयाचा आरसा चेहरा. म्हणून कधी चेहरा नाही. पास्टर विश्वास आहे, शब्द बोलले तू कसे कसे जोडू जोडू, पण तुझा चेहरा बोलत नाही. चेहरा बोलला पाहिजे. चेहरा कधी बोलेल जास्त? तुझं मन बोलल. तुझं मन कधी बोलेल जास्त? देवाचं वचन बोलल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देव बोलतोय आमच्याशी का चिंता करू नको. कोणाला काळजी आहे? परमेश्वराला काय. लॉर्डला काळजी आहे आणि लॉर्ड तुला ब्लेस केल्याशिवाय राहणार नाही. जर तुझा आज देवाने पाहिलंय तर देवाने तुझा उद्या पण पाहिलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक मरणाच्या भीतीत आहेत. कशाच्या भीतीत? मरणाच्या भीतीत. त्यांना घडी घडी वाटतं मी मरल, मी मरल, मी मरल, मी मरल. नाही मरणार. बायबल स्तोत्र 128 मध्ये सांगितलं तुझ्या लेकरांची लेकरं तू पाशी. वाचलंय का?
स्तोत्र 128 मध्ये तुझ्या लेकरांची लेकरं तू पाशील. जर परमेश्वराने शद्रक मेशकेला कुठून काढलं, अग्नीच्या भट्टीत देवाने दानियेलला कुठून काढलं, सिंहाच्या गुहेत देवाने हिजकियाचे किती वर्ष वाढवले, 15 वर्ष तोच देव माझे पण आयुष्य काय करणार. वाढवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. सगळ्यांना कोरोनात प्रभूने काढलं का नाही काढलं. येस काढलं. एक साक्ष आहे ना सगळ्यांना कॉमन. कोणती. कोविड. कम ऑन. होती का नव्हती. येस होती. नाही नाही, माझा इम्युनिटी पॉवर लय जबरदस्त. कसला जबरदस्त. त्याच भीती होती. काय होती. भीती होती. पण आम्हाला कळलं माझं आयुष्य एक्सटेंड केलं कोणी. परमेश्वराने. मग जर देवाने तिथं मला मरू दिलं नाही तर देव आता थोडी मला मरू देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माझ्यात कोणाची सेवा आहे. देवाची सेवा. माझ्यात कोणाचं राज्य वाढणार आहे. देवाचं राज्य. देव आपलं राज्य कसं थांबवल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. आमचं लाईफ बोनस आहे का. येस आहे. पण वाटत नाही तुमच्या कृतीवरून. असं जगलं पाहिजे ना आपण. कधी देवा आयुष्य तुम्हाला बोनस दिलंय. कसं दिलंय. बोनस. आणि तुमचं लाईफ म्हणजे आठवड्यात नाही 7 दिवस, पण तुमचं एक दिवस तरी असं वाहून गेला पाहिजे. कोणासाठी. देवासाठी. वाटलं पाहिजे का देवाचे उपकार आहेत तुझ्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी काही लोक असे बघतो का जे एक दिवस आणि एक दिवसामध्ये पण काही तास वाहून देतात. कोणासाठी. देवासाठी. कळतं बाबा याच्यावर कोणाचे उपकार आहेत. देवाचे उपकार. दाखवा चर्च का हे बोनस लाईफ जे दिलं ना हे तुझ्या गौरवासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. तुम्हाला दिलंय का प्रभूनी बोनस लाईफ. येस. का कृपेने जगता. नाही आमचं जीवन लय भारी. जीवन भारी नाही, कोणाची कृपा आहे. देवाची कृपा आहे. देवाची कृपा म्हणून तू जगतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कृपा गेली का आयुष्य काय होऊन 2 मिनिटात. जाणार. 2 मिनिटात थांबून जाईल. ही देवाची कृपा आहे का रोज देव तुझ्या आयुष्यात एक दिवस काय करतोय. वाढवतोय. आणि देवाने जर रोज तुला आयुष्य दिलंय तर देवाने विचार पण केलाय की त्या आयुष्यात तुला काय लागणार आहे, तुला कसली गरज आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च. लोक रागाच्या भरात कधी कधी त्या रस्त्यावरचे लेकरं भीक मागताना मागतात. लोक म्हणतात मग कशाला जन्म द्यायचा लेकरांना जर सांभाळत नाहीत तर. आमचा देव तसा नाहीये. देवाने जर जन्म दिलाय ना तर देवाने विचार पण केलाय आपला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोडवर लेकर काय मागतात. पैसे मागतात. मागतात का. येस. आपण ते आई वडील बघतो ते कोपऱ्याला बसलेत. कुठं बसलेत. कोपऱ्यामध्ये. आता बघतो आपण सिग्नलवर ते आई वडील मस्त एकदम कोपऱ्यावर बसतात, जेवण बिवण बनवतात. लेकर काय मागतात. पैसे मागतात. आपण एकदम निराशेत बोलतो कशाला जन्म द्यायचा मग लेकरांना जर तुम्हाला सांभाळायचं नाही तर. जस्ट ते आई वडील कदाचित तसं करतात पण आमचा देव आम्हाबद्दल तसं करणार नाही. येस. तर त्यांनी जन्म दिलाय तर त्यांनी आमच्याबद्दल विचार पण केला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आम्हाला असंच सोडणार नाही, तो आम्हाला चांगल्या स्थितीमध्ये ठेवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुमचा निर्माण करता कोण आहे. परमेश्वर आहे. दूध पाजणारी आई कदाचित लेकरांना काय होऊन जाईल विसरून जाईल. पण देव विसरणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक या बहिणीचा बर्थडे होता. त्या हॉस्टेलला आम्ही गेलो आणि त्या मॅडम तिथं सांगत होते का एक पालक आपल्या लेकरांना तिथं सोडून गेला त्या हॉस्टेलमध्ये आणि 2-3 महिन्यापासून विचारलं पण नाही. आणि अगदी आमची प्रशंसा एवढी त्यांची एक लहान मुलगी. बरोबर. प्रशंसा एवढी, प्रतीक्षा एवढी लहान मुलगी त्या हॉस्टेलमध्ये. आम्ही पाहिलं ना आमचं मन हे झालं का कसं काय सेवा करतो मग जो तू आपल्या लेकरांना काय करू शकत नाही. सांभाळू शकत नाही. एकदा पास्टर पण तुम्हाला काय होऊन जातील. विसरून जातो. पण देव विसरणार नाही चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा जग कोणत्या गोष्टीकडे चाललंय आज. लोक विसरून जातील तुम्हाला. निराश होऊ नका. कोणाकडे बघा. परमेश्वराकडे. प्रभूकडे बघा. देव विसरणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वरी होऊ नका. तुम्हाला परमेश्वर 100% ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची नातं कसं करा. घट्ट. सगळे बोला कसं करा. घट्ट. तुमचं रिलेशन घट्ट करा. लोक पाय काढतील, लोक मागं सरकतील पण देव कधी मागं सरकणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला नेहमी कोणाची काळजी आहे आपली आणि काळजी तो आहे. नेहमी आमच्या बाजूने उभा राहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्याही वेळेस सैतान होमवर्क द्यायला येईल, एखादी चिंता घेऊन येईल, म्हणायचं काही चिंता मी घेणार नाही. माझा विचार कोणी केलाय. परमेश्वराने केलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट पेत्राला मासे भेटले का नाही भेटले. येस भेटले. कोणी पकडून दिले. परमेश्वर. एक क्वालिटी होती पेत्रामध्ये. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये. लूक काढू आपण 5वा अध्याय 1, 2, 3 वचन. हा रीड कर फास्ट. आणि असे झाले की समुदाय त्याला खेटून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराजवळ उभा होता. तेव्हा त्याने 2 तारवे सरोवराच्या काठी लागलेली पाहिली.
आणि मासे धरणारे त्यातून निघून गेले होते आणि ते आपली जाळी धुवत होते. आणि त्या तारवातले जे एक शिमोनाचे होते त्यात तो गेला आणि ते काटापासून थोडेसे लोटावे म्हणून त्याने त्याला विनंती केली. ओके, ऐका सर्वांनी ना, खूप महत्वाचं आहे, लक्ष द्या. बायबल सांगतं तिथं काही लोक काय धुतायत, जाळी धुतायत. सगळे बोला काय धुतायत. जाळी धुतायत. म्हणजे कोण होता तो जाळी धुणारा? पेत्र. जोरात बोला, जोरात बोल. पेत्र. सगळे बोला कोण होता? पेत्र. चर्च रात्रभर त्याचा अनुभव त्यांनी शेअर केला. येशूला तो म्हणतो का रात्रभर मी काय केले? प्रयत्न केले. रात्रभर मी कष्ट केले, माझ्या हाती काही लागलं नाही. सकाळी जाळी फेकून कुठे गेला पाहिजे? घरी. सगळे बोला कुठे गेला पाहिजे? घरी. काय दूध बसला? जाळी धुत बसला. म्हणजे पुन्हा तो तयारीमध्ये आहे. आज संध्याकाळी पुढे जायचं, परत जायचं. कमॉन, कळतंय चर्च? तो फ्रस्ट्रेट होत नाही, पुन्हा तयारी दाखवतो. कधी आज लागले नाही, भरपूर कष्ट केले, पण मी पुन्हा आज संध्याकाळी मासे पकडायला जाणार. कमॉन, कळतंय का? तो काय दूध बसला? जाळी धुत बसला. तो म्हणला पाहिजे जाऊ दे, समुद्र काही देत नाही, टाक जाळी तिकडं, आज 2-3 दिवस समुद्रात जातच नाही. चर्च त्या मानसिकतेचा तो नव्हता. तो परत काय दूध बसला? जाळी धुत बसला. ही क्वालिटी पेत्राची. म्हणून प्रभूला आवडला शिष्य. प्रभूला माहिती आहे सेवा करताना लय चॅलेंजेस येतील, हा बसून घेणार नाही, हा परत तयारी दाखवणार करण्याची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ही क्वालिटी कोणाची? पेत्राची. का ज्या चॅलेंजेस येतील ना, हा बसणार, नाही. हा स्टँड घेणारा व्यक्ती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांनी चिंता नाही केली का झाला फेल झालो, आज जाणारच नाही, परत जाई दूध बसली म्हणजे मी पुन्हा जाणार मासे पकडण्यासाठी. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छाच, चिंता करू नका, पुन्हा प्रयत्न करा, देव कार्य करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एस्तर आणि मर्दखायला आशा होती का कोण काम करल, येस तर काम करल. पण ती म्हणती मी जाऊ शकत नाही. तो म्हणतो काय हरकत नाही, तू जरी नाही केलं कोण करणार? परमेश्वर करल. चिंता केली का? नाही केली. विचार केला का? नाही केला. कोणाला भरोसा आहे? परमेश्वरावर तुमचे दार ज्या लोकांद्वारे बंद केले जातील, चिंता करायची नाही का आता कोण करणार? देव करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा आम्हाला लागती, देवाला आशेची गरज नाही. विदाऊट आशा पण देव कार्य करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला ना मला विश्वास लागतो, देवाला विश्वासाची गरज लागत नाही. देव डायरेक्ट कार्य करणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समोरचं आव्हान बघून खचू नका. एलिया समोर 400 लोक, किती? 400 लोक. देवा मी एकटाच का? कसा? एकटाच का? घाबरू नका, कोण स्ट्रेंथ प्रोव्हाइड करल? परमेश्वर. दुष्ट आत्मा असताना आपला 2-2 घुमू राहिले, मी एकटा काय काय करू? अरे एकटा पुरून उरशील त्याला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? असं होतं कधी कधी, कोणी घुमावी लागलं, हालावी लागलं, लगेच प्रे करतात, लगेच साईडला. चिंता नको करू, प्रभू तुला काय देईल? ताकद दे. सगळे बोला काय देईल? ताकद दे. नाही पाठ ट्रान्सफर होईल. अरे कसं काय ट्रान्सफर होईल? तुझ्यात कोणाचा आत्मा आहे? देवाचा आत्मा. डोळ्यात नको बघू, कुठं नको बघू. डोळ्यामध्ये. अरे असं कसं काय डोळ्याने शिरतं? तुझ्या मनात चिंता आहे, तुझ्या मनात भीती आहे, तुझ्या आत जर देवाचा आत्मा आहे ना, तू त्याच्या डोळ्यात बघ, तुझं सामर्थ्य त्याच्यात घुसणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उलट आम्ही म्हणतो कशात बघ? डोळ्यामध्ये बघ. म्हणजे लोकांना कळतं का यांच्यात कोणाचा अनुग्रह आहे? देवाचा अनुग्रह. आपण डोळ्यात नको बघू. अरे माझ्यात कोणाचा आत्मा आहे? देवाचा आत्मा. जर माझ्यात देव, मी खाली असतो तर मग खरं ते माझ्यात काय होईल? जाईल. शिरल. काय होईल? शिरेल. तुम्ही खाली आहेत का भरलेले आहेत? भरलेले आहे. खालीले असतील तर नक्की पळा. पण जर तुमच्या देवाचा आत्मा तर पळू नका. Yes. तुमचं प्रेझेन्स बी त्याला हालून टाकल चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का किती लोकांना कळतं चर्च? तो घाबरला नाही, तो म्हणला 400 तर 400 करा, तुमची आराधना किती जोरात करता, मी एकटा पूर्ण उरल देवाच्या येस. गौरवासाठी. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च वरीनेस तुम्हाला मागे ढकलणार, पण तुमचा विश्वास तुम्हाला पुढे आणणार चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, करणार का? येस. कोण करल? परमेश्वर करल. हे 400चं खूप सुंदर आहे. हा किती? एकटाच. आणि ते किती? 400. आता काही लोक पास्टर घरात प्रार्थना करणार मी, एकटाच आहे. आणि ते किती लोक आहेत? 4 लोक. अरे 400 नाही आहे, तिथं 400 होते. तुझ्या घरात किती? 4च आहे. मग तू 4ला पुरून उरला पाहिजेस. येस. हालेलुया. तू कितीनं पुरून उरला? 400 ला. जोरात बोला, कितीला? 400 ला. आणि तुला किती? 4च आहे. तुला 4 भारी पडत राहिले. तो 400 भारी पडला, कितीला? 400 ला. आणि तुला 4च लोक गार करतायत. येस. चर्च गणित गडबडतंय बिलीवर्स. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, नाही कळलं अजून? एक बिलीवर कितीवर भारी? 400 वर. आणि इथं गणित कसं आजचं चर्चमध्ये घरातले 4 लोक एका बिलीवर भारी पडतायत. मी एकटा काय करू? अरे तो एकटाच 400 भारी पडला. पडला का नाही पडला? येस. सगळे बोला, पडला का नाही पडला? पडला.
मग त्याच्यात ताकद होती का देवात ताकद आहे? देवामध्ये. तो वेगळा आहे म्हणून कार्य झालं, तू वेगळा असं आहे का? नाही. ज्या देवाने त्याला स्ट्रेंथ दिली तोच देव मला स्ट्रेंथ देणार आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, मानसिकता बदला, बायबल वाचा, तुम्ही देवाच्या सानिध्यात या, परमेश्वर तुमचं अस्तित्व बदलून टाकेल. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर लोक तुम्हाला निराश करून टाकतील, सैतान तुमच्या मनाची पकड घेईल, तुम्हाला निराशाकडे ढकल आणि तुम्ही तुमचा विश्वास गमवून टाकाल. प्रभूकडे पहा. कोणाकडे पहा? परमेश्वराकडे. प्रभू तुम्हाला स्ट्रेंथ दिली. एकटा जरी झाला तर काय फरक पडतो? तू एकटा पुरा आहे यांच्या जीवनात कार्य करण्यासाठी. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवा करताना देव आम्हाला बळ देतो. येशू बरोबर शिष्य होते, तो म्हणला चला लाजराला बरं करायला. शिष्य काय म्हणतात? कुठं जायचं? आताच धोंड खाल्ली. का जोरात बोला. कुठं जायचं? मरायला जायचं. मरायला जायचं का? येशू काय म्हणतो? कुठं जायचं? लाजराकडे. लाजराला बरं करायला, त्याला जीवन करायला. पण ते म्हणतात मरायला जायचं का? पण तरी येशूने विश्वास काय केला? ठेवला. येशू म्हणला अरे जागे राहा, प्रार्थना करा. तरी काय काढायचे? झोपा काढायचे. तरी येशूने आपला विश्वास सोडला नाही. म्हणजे यांच्यावर पुढची मिनिस्ट्री. आणि काय काढतायत? झोपा. आणि हे पुढे काय चालणार? प्रभूची सेवा. प्रभूच्या विश्वासाने त्या मेलेल्या सेवकांमध्ये जीवन आलंच. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे अनुभव सेवकांसाठी खूप गरजेचे आहेत. का तुम्हाला मंडळी कधी कधी त्याप्रमाणे साथ देणार नाही, तेवढं तसं काम करणार नाही, पण एक सेवक म्हणून तुम्हाला आशा ठेवायचीच का देव कार्य करणारच. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय? नाही तर सेवकांना पण वाटतं प्रभू माझ्याकडे एकदम जबरदस्त टीम पाहिजे, सगळं काम परफेक्ट पाहिजे, सगळं काम परफेक्ट पाहिजे. येशूकडे पण परफेक्ट होते का? नाही. सगळे होते का? नव्हते. त्याच लोकांना प्रभूंनी परफेक्ट बनवायचं काम केलं. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम जे सेवक लोक ज्यांना सेवा करायची, तुम्हाला सगळे परफेक्ट लोक भेटणार नाही. तुम्हाला याकोबाची ताकद पाहिजे वीर काढण्याची. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणती? वीर करण्याची. याकोबाची ताकद. याकोब म्हणला का मी खाणार, मी पाणी काढणार. ती ताकद पाहिजे का? कशी का मंडळी असणार? याच्यातून देव जीवन बाहेर काढणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराश होऊ नका चर्च. निराश होणं सोपं आहे, पण आशा ठेवा. येस. कोणाकडे बघून? देवाकडे पहा. लॉर्ड माझ्यासाठी कार्य करणार. Yes, माझा amen. परमेश्वराने जर आज पाहिलाय, माझा प्रभूला भूतकाळ माहितीये, तर माझा फ्युचर पण माझ्या प्रभूला माहितीये. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा विचार कुणी केलाय? परमेश्वराने केला. लॉर्ड मला टाकणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला इफिसचं वचन खूप टच झालं का तुला या पृथ्वीवर जन्म देण्या अगोदर ख्रिस्तात तुझी काय झाली? निवड झाली, घडवणूक झाली. म्हणजे तुझ्या लाईफमध्ये काय काय होणार आहे हे सगळं ख्रिस्तामध्ये होऊन गेलंय. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू वधस्तंभी मारण्या अगोदर पित्या परमेश्वर मध्ये जी योजना झाली तो तिथंच क्रुसिफाय झाला होता. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जे प्रॅक्टिकली होणार आहे आत्म्यात ते सर्व कोणाच्या आत झालं? परमेश्वराच्या आत. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवासाठी काही नवीन नाही. देव सरप्राईज नाही, देव शॉक नाही, देव ऑलरेडी प्रिपेअर आहे तुझ्या त्याच्या गौरवासाठी. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तयार आहे, पण कोण तयार पाहिजे? आपण. सगळे बोला देव तयार आहे, पण कोण तयार पाहिजे? आपण तयार पाहिजे. आपण तयार पाहिजे. परमेश्वर कार्य करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे म्हणा प्रभू येशू प्रत्येक गोष्ट तुला ठाऊक आहे. या भोवतलावर जगत असताना जे काही माझ्या जीवनामध्ये घडत आहे प्रभू, ही प्रत्येक गोष्ट तुझ्यामध्ये तू माझ्यासाठी पाहिलेली आहे. प्रभू येशू याचं उत्तर, याचं समाधान तू तेही मस्साठी तयार करून ठेवलं आहे. मी अनाथ नाही, मी एकटा नाही, माझ्या बरोबर माझा देव आहे. माझी घडवणूक या भोवतलाच्या पहिले परमेश्वरामध्ये आहे. मी प्रभूचा आहे. प्रभूने माझा विचार केलाय. मी नक्की देवाचा गौरव पाहणार. आता व्यर्थपणे जे काही देह माझ्याशी बोलत, सैतान माझ्याशी खेळत, मी त्याला सहमती देणार नाही. मी हा विश्वास दाखवणार का माझ्या देवाने माझा विचार केला. देवाचे विचार, देवाचे प्लॅन माझ्या हिताचे. मी देवाचा गौरव पाहणार, मी देवाची महिमा पाहणार. माझ्यात भलेही काही नाकर्तेपणा असेल,
पण तरी देखील माझा देव माझ्यासाठी मार्ग मोकळे करणार आणि मी देवाची महिमा पाहणार, कारण देव प्रीती आहे. प्रभू येशू, हे वचन मी स्वीकारतोय. मी तुझी महिमा पाहीन, मी साक्ष देईन. खरोखर देव माझा विचार करणार आहे.